लेखक रामचंद्र एकारे यांच्या अक्षराची रांग या लेखसंग्रहातील अनुभवाची शिदोरी हा लेख मी दीपक नलावडे ठाणे सादर करीत आहे। अनुभवाची शिदोरी। वादळे उठतातही आणि क्षमतातही सगळी, पण देऊन जातात अनुभूती वेगवेगळी। वादळाविना नाही जीवन असं म्हटलं जातं। सुखदुःखाचे चढउतार म्हणजेच मानवी जीवन। यशाचा, आनंदाचा, कर्तृत्वाचा आलेख उंचावला जातो। तो चढता आलेख म्हणजेच सुखसंपन्नतेचा काळ। पण या सुखसंपन्नतेच्या काळापर्यंत पोहोचताना अनेक वादळांना तोंड द्यावं लागतं। ही वादळ आपल्यातील अनेक कौशल्यांना, गुणांना तपासत असतात। प्रामुख्याने संयम, विवेक, धाडस, वैचारिक प्रगल्भता, सामंजस्यपणा आदी गुणांनीच या वादळांना शमविण्याची ताकद माणसांमध्ये निर्माण होत असते। जो या वादळांना हरवितो तो समाजासाठी आदर्श ठरतो आणि मग त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत समाज काळाची वाट चालत असतो। वादळांना हरवून जिंकलेल्यांच्या यशाच्या चर्चा जागोजागी होतात, पण या जिंकण्या इतकंच श्रेष्ठ या वादळांशी लढणं होय। कारण प्रत्येक वादळ वेगळी अनुभूती घेऊन आलेलं असतं। या लहान मोठ्या अनुभूतीच माणसाला परिपक्व आणि निडर बनवितात। व्यायाम करताना शारीरिक स्नायूंना योग्य ताण दिल्यास केलेल्या मेहनतीतून जसे सदृढ आणि बलदंड शरीर निर्माण होते, अगदी त्याचप्रमाणे या वादळातून बाहेर पडताना योग्य दिशेत टाकलेल्या पावलातूनच माणसाच्या वैचारिक प्रगल्भतेची मशागत होत असते। बेदरकार धाडसाचं रूपांतर परिपक्व संयमात होत असतं। त्यातूनच माणसांच्या कर्तृत्वाचं देखणं शिल्प उभं राहत असतं। हे कर्तृत्व शिल्प प्रत्येकाच्या प्रारब्धात नसतं, कारण संकट आल्यानंतर सामान्य माणसांच्या विचारवाटा लुप्त होतात, तर असामान्य माणसांच्या विचारांच्या अनेक वाटा तयार होत असतात। तसं तरी ही वादळं खरंच जीवन शिकवितात। भासाभासामध्ये जगणारे आपण वास्तवाचा सामना करताना उन्मळून पडतो। अशावेळी या वास्तवाचं दर्शन घडविण्याचं काम ही वादळं करतात। अनेक वेळा गर्दीत वावरणारे आपण अचानक एकाकी पडतो। ज्यांना आपण आपले समजत होतो ते तर आपले कधीच नव्हते याचा अनुभव येतो। असं कधी होऊ शकत नाही असे म्हणणारे आपण असं होऊ शकतं या प्रश्नात कधी गुरफटून जातो समजतही नाही। जग सारंच आपल्या कवित आहे म्हणणारे आपण जग इतकं का निर्दयी आहे असं विवळत असतो। तर बऱ्याच वेळा आपण ज्यांना अंतरावर ठेवलेलं असतं अशी नाती संकटकाळी मदतीचा हात देऊन कधी अंतर्मनात विराजमान होऊन जातात कळतही नाही। कधी कधी आघाताने गुदमरलेला श्वास अचानक मोकळा होऊन जातो। अनेक प्रश्न सुटल्याचा प्रत्यय जणू। असे अनेक चांगले वाईट अनुभव ही संकटे देत असतात। या संकटांच्या अनुभूतींनाच आपण अनुभवाची शिदोरी अथवा गाठोडं म्हणतो। हेच गाठोडं आपल्याला जगणं शिकवित असतं। नमस्कार।